काढले. आई आधी हाताने कपडे धुवायचे तरी पण काय वाटायचं नाही. आता मशीन मध्ये कपडे धुवून झाले तरी दिव्य वाटतं बाई. वय झालं मंदाकिनी सरपोतदार, वय झालं ग बाई. नाहीच नाहीच. नाहीच काय नाहीस? तुझं वय झालं की तुला कळेल. बेटी नाहीच म्हणते. कोणी सांगावं? तुमच्या वेळेला तर बाबा ते काय रोबोच काम करतील, सगळी कामं रोबो करतील. ए सुष्मिता, ए ऐकते का? आमचं नाक नाही ना कापणार सासरी जाऊन? त्या तुझ्या बहिणीसारखं नाही ना वागणार? शी वागलीस ना फटके दिन फटके तिकडे सासरी येऊनच. बघ तू. हा कूल कूल. देवा काय रे देवा, किती स्वप्न बघितली होती रे. नातवंडांना खेळवीन, अंगाई गाऊन त्यांना झोपवीन. माझ्या घरामध्ये माझी कोणी किंमत नाही केली ना तरी चालणार आहे, पण माझी नातवंड मात्र आजी 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 करून सगळी माझ्या आजूबाजूला असते. किती मस्त. कसलं काय आमच्या सुनबाई दीड शहाण्या, हे काय करूच देणार नाहीयेत. आल्यापासून ना माझ्या स्वप्नांची नुसती वैरीच झाली आहे. वैरी वैरी काय बोलणार. जाऊ दे. हा अक्कलच नसल्यासारखी वागते नुसती. जरा काही बोलायला जा पटकन फिसकारते अंगावर. आय वॉन्ट टू लिसन टू यू, जस्ट आय एम डन विथ इट. राग येतो मला असा ना, असा अपमान करत असते माझा. आई व्हायची अक्कल नाहीये मला. मग आहे का? आहे आई, आहे अक्कल. म्हणूनच आम्हाला ही जबाबदारी आत्ता घ्यायची नाहीये, करिअरवर फोकस करायचं. तुम्ही ना जबाबदारीबद्दल काही बोलूच नका, कारण तुमच्यापेक्षा खूप जास्त जबाबदार आम्ही आहोत दोघंही. आणि म्हणूनच हा इतका मोठा डिसिजन घ्यायच्या आधी ती जबाबदारी पेलण्याची लायकी आहे की नाही हे आम्ही बघतोय. आणि आई सॉरी, पण आमच्याकडे चांगले छान सिरियस लाईफ गोल्स आहेत. हे असं तुमच्यासारखं नाही रिकाम टेकडे. बायकांना एकत्र जमवायचं आणि आपल्या सुनांबद्दल बोलत बसायचं. जळा जळा जळा, जळून खाक व्हा. पुन्हा माझ्या मनामध्ये कधीच येऊ नका. यापुढे मी कधीच विडणार नाही तुम्हाला. आई, कधीच नाही. आई काय तू मागे 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 काय करते? काय ते गरज काय होती? एक सेकंड दिसले नाही पाहिजे माझ्या डोळ्यासमोर. काय कळतं का नाही ग मंदा? हा काय हे? अहो असं कसं म्हणता तुम्ही? बाळ चिंगीच्या पोटात आहे ना, त्यामुळे निर्णय हा तिचाच असणार. हे बरं आहे. ही कोण कुठली चिंगी आपल्या घरात घुसते काय, माझ्या मुलाला जाळ्यात ओढते काय? आणि आता म्हणते हे मूल पण ठेवायचंय तिला. हो, माझ्या अंशूच्या भविष्याचं काय? त्याला काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही? ही चिंगी कोण आहे? माझ्या मुलाचं भविष्य पायाखाली तुडवणारी. कोणीही तुझ्या मुलाचं आयुष्य पायाखाली तुडवत नाहीये मल्लिका. हे सगळे ना त्याच्याच वागण्याचे परिणाम आहेत, तेच त्याला आता भोगावे लागतात. नाही 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 आई, हे बरोबर नाहीये तुमचं. एका क्षुल्लक चुकीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ तुम्ही. नाही नाही, असूच शकत नाही. एक तर माहित नाहीये या बाळाचा नक्की बाप कोण आहे. कदाचित तिचं आधीपासूनही काही असू शकतं ना. काकू बास,
इथे प्रत्येकालाच माहितीये की बाळाचा बाप कोण आहे. त्यामुळे प्लीज आता तुम्ही सुद्धा मान्य करून टाका. एक मिनिट, का मान्य करू आम्ही? या खोटारड्या चोरट्या मोलकरणीच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवायचा का? अगं आपल्याला तिच्या आधीच्या आयुष्याबद्दल काही माहिती आहे का? नाही ना. विसरू नका, तिने याच घरात चोरी केली आहे. ती अंशूबद्दल पण असं खोटं वागते. बघितलं ना, श्रीमंत घर, पैसे लाटायचे तिला आपल्या फॅमिलीकडून. बरोबर बोलतेस मम्मा तू. मी आहे ना न्यूज बघते, मला माहितीये या अशा मुलींचं आहे ना रॅकेट असतं. बरोबर येतात त्या श्रीमंतांच्या घरी आणि असं ना श्रीमंतांच्या मुलांना फसवतात. अर्पिता थांब, नसलेली अक्कल पाजळू नकोस तू. बरोबर आहे आजी, तू मलाच बोलणार, कारण मी तुला काय बोलते ना ते पटतच नाही. मी माझ्या भावाची बाजू घेते, त्याला सपोर्ट करते. मम्मा बरोबर बोलते, ही चिंगी आहे ना अंशूचं नाव घेऊन फसवते आपल्याला. तुम्ही होतात ना लग्नात? नाही म्हणजे आठवत नसेल तर अंशुमनने स्वतःच्या तोंडाने मान्य केलंय की हे बाळ त्याचंच आहे. तेव्हा तो स्ट्रेसच्या खाली होता ना. समधी त्याला सरळ सरळ धमकवला होता की मान्य कर, नाही तर पोलिसात देईन म्हणून. काय करणार होता माझा बिचारा मुलगा? केलं ना त्यांनी मान्य, मान खाली करून मान्य केलं आणि त्याचाच गैरफायदा घेतला या चिंगीने. हो खरं